नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे लेखा व कोशागारे पुणे विभाग पुणे अंतर्गत विविध पदांकरता भरती निघालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे ती लेखागार या लेखा आणि कोशागार या पद्धतीची भरती निघालेली आहे. पुण्यामध्ये आहे ही भरती आणि त्या अनुषंगाने ज्या पात्र उमेदवार आहेत ते गट क हे सरळ सेवा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. सो या भरती कुठं कुठं होणार आहेत? हे भरती होणार आहे पुण्यामध्ये, साताऱ्यामध्ये, सांगलीमध्ये, सोलापूरमध्ये तसेच कोल्हापूरमध्ये. आणि ज्यांना ही अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज कुरिअरने स्वीकारण्यात येणार नाहीत. सगळ्या पद्धतीने जे अर्ज आहे ते फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करण्यात येईल. आणि या संदर्भाची सविस्तर जाहिरात जी आहे ते महाkosh.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती ऑलरेडी आलेली आहे. तर ही या वेबसाईटला जायची तुम्हाला सध्या काही गरज नाही आहे. ह्या वेबसाईटला जायची गरज नाही आहे, कारण याची जी PDF जाहिरात आहे ती तुम्हाला मी इथं वाचून दाखवणार आहे. त्याशिवाय याच्याविषयी माहिती तर देणारच आहे, पण तुम्हाला याची PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे जे पदाचे नाव आहे त्याचे आहे कनिष्ठ लेखपाल. ह्याची वेतन श्रेणी जी असणार आहे ती आहे 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजे S10 नुसार 29,200 रुपये ते 92,300 रुपये इतके तुम्हाला वेतन सरकारी नियमानुसार देण्यात येईल कनिष्ठ लेखपालाचे. आणि याच्यामध्ये एकूण जागा ज्या भरायच्या आहेत त्या जागा आहेत एकूण 75 जागा. सो याच्यामध्ये जो तपशील आहे जागा भरण्याचा तो तपशील जो आहे तो तपशील खालीलप्रमाणे. सो ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी जी सुरुवात आहे ती आहे 31/12/2024 रोजी म्हणजे 31 डिसेंबरला चालू होईल. ते संध्याकाळी 5 वाजल्यापासून अर्ज भरायला चालू होईल. ते शेवटचा तारीख जो आहे तो 30/1 म्हणजे 30 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हे अर्ज भरू शकता. ऑनलाईन पद्धतीने समजा परीक्षा शुल्क भरायचं असेल तर ते आहे 30/1/2025 ते रात्री 12 वाजेपर्यंत. आणि परीक्षेचा कालावधी जो आहे तो तुम्हाला डिटेलमध्ये हॉल तिकीटवरती येईलच, म्हणजे परीक्षेचा कालावधी कधी आहे काय आहे ते. सो आता ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये जागांचं प्रमाण दिलेलं आहे. अनुसूचित जातीसाठी 2 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 1 अशा विविध पद्धतीच्या जागा आहेत. तुम्ही बघताय भटक्या विमुक्तांसाठी विमुक्त जाती आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी आहे, त्यानंतर राखीव आहे, अंध, अपंग, दिव्यांग, अनाथ लोकांसाठी सुद्धा जागा आहेत. एकूण 75 जागांसाठी याच्यामध्ये अर्ज निघालेले आहेत. सो या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तर माहिती सगळी भरायची आहे. आणि ह्याच्यानंतर तुम्ही जर खोटी माहिती दिली, माहिती दडवून ठेवली, अनधिकृतपणे म्हणजे खाडाखोड केलेले डॉक्युमेंट सादर केले बनावट, तर तुम्ही डायरेक्ट काय होणार? अपात्र होणार. म्हणजे वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला परीक्षेचं उत्तीर्ण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. गुणांकन श्रेणी ग्रेड पद्धतीचे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज जर खालीलप्रमाणे सादर करायचा असेल त्यासाठी अर्जाचं सादरीकरण पाहिजे. नंतर प्रोफाईलची निर्मिती तयार करायची आणि नंतर त्याच्यामध्ये परीक्षा शुल्कसुद्धा भरायचं. तर प्रोफाईलची निर्मिती हा पहिला टप्पा आहे. सो ह्याच्यामध्ये काय करावं लागेल? तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल. पहिल्यांदा वेबसाईटला भेट दिल्यानंतर त्याच्यावरती क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमचा लॉग इन आणि पासवर्ड टाकून तुम्ही स्वतःचा माहिती सगळी भरून ह्या गोष्टी करू शकता. मग ह्याच्यामध्ये तुम्ही प्रोफाईलमध्ये तुमचा फोटो ॲड करायचा, ईमेल ID टाकायचा, त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा, बर्थडे टाकायची आणि हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला काय होईल? तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर तयार होईल आणि त्या नंबरवरून तुम्ही इतर माहितीचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्ही एक्झॅक्टली फिल करू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला परीक्षा केंद्र सिलेक्ट करायचा अधिकार पण दिलेले आहेत. सो याच्यामध्ये हॉल तिकीटवरती तुम्हाला 3 परीक्षा केंद्र देतील. तर तुमच्या घराशेजारी किंवा तुम्ही जिथं अभ्यास करताय त्याच्या आजूबाजूला जर 3 जी ठिकाणं आहेत ती प्रेफरन्सनुसार तुम्ही सिलेक्ट करायची आहेत. आता याच्यामध्ये बघा परीक्षा केंद्र आहे, परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळ आणि सत्र ह्याची जी माहिती आहे ती सगळी तुम्हाला हॉल तिकीटवरती देण्यात येईल. मग आता जो हॉल तिकीटवरती याचा खर्च जो आहे तो सगळा स्वतः करायचा आहे. आणि आता हॉल तिकीटवरती फोटो असतील आणि स्वाक्षरी असेल तर ते अपलोड करताना व्यवस्थित स्कॅन करायचे, स्वच्छ फोटो पाहिजे, व्यवस्थित असं खाडाखोड केलेला, मळलेला, चुरगळलेला असं नसला पाहिजे. स्वाक्षरी पण जी नियमित करता काळ्या शाईच्या बॉलपेननी स्वच्छ कागदावरती करायची ती त्याचा फोटो काढायचा, ती अपलोड करायची. आणि मग त्याचे डायमेन्शन्स दिले 3x5 x 4x5 असं आहे. त्याचे किती पिक्सल असले पाहिजेत? 80 ते 200 KBच्या आतमध्ये असले पाहिजेत. सो याच्यामध्ये अर्ज सादरीकरण करण्यासाठी तो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, अर्जामध्ये जी माहिती जे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले ते प्रॉपर त्या डॉक्युमेंट्सच्या सर्टिफिकेटवरती जे तुमचं नाव आहे तेच नाव असलं पाहिजे. ह्याच्यामध्ये परत जर काही खाडाखोड असली तर ते रिजेक्ट केलं जाईल. आता याच्यामध्ये तुम्ही SSC म्हणजे 10वी पास असले तुमची त्याचं PDF पाहिजे. 100 KB ते 2 MB पर्यंतची तुम्ही ह्या फाईल सगळ्या अपलोड करू शकता. वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, टंकलेखन प्रमाणपत्र, MSc IT, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, त्याच्यानंतर खेळाडू असल्याचं, अनाथ असल्याचं, भूकंपग्रस्त असल्याचं हे जे सर्टिफिकेट आहेत बाकीचे, किंवा मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा, म्हणजे हे जे काही जेवढे काही डॉक्युमेंट्स आहेत, आत्महत्याग्रस्त शेतकरी असल्याचं, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, हे 100 KB ते 2 MB PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आता हे झालं डॉक्युमेंट्स अपलोड करायचं. आता तुम्हाला एक परीक्षा आहे जी एक्झाम फी किती आहे? त्याची एक्झाम फी जी आहे ते नॉन रिफंडेबल राहील. म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव वर्गासाठी 900 रुपये इतकी जी फी आहे ती फी तुम्हाला भरावी लागेल. ती ऑनलाईन भरायची आहे. ऑनलाईन भरली की तुम्हाला त्याचं चलन मिळेल, ई पावती मिळेल आणि पेमेंट सक्सेसफुल असल्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला मिळून जाईल.
आणि मग हे तुम्हाला पण नंतर तुम्हाला त्याची प्रिंट पण काढता येऊ शकते, अर्जाची उपलब्धता वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. सो आता मराठी म्हणजे सर्वसाधारण सूचना कसं आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या पद्धतीचे इनिशियल्स वगैरे तुम्ही नावाचे द्यायचे नाहीत, पूर्ण तुमचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं सामाजिक प्रवर्ग, कुठल्या कॅटेगरीतून तुम्हाला अर्ज करायचा आहे, तुमचं बर्थ डेट, तुमचा ईमेल ID नंबर, तुमचा मोबाईल नंबर, सगळ्या गोष्टींची प्रॉपर तुम्ही खात्री करूनच सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत. जसं की तुम्ही स्वाक्षरी असेल तुमची किंवा एखाद्या अर्जावरती तुम्ही अपलोड केलेलं छायाचित्र असेल तर सगळे एकाच ठिकाणी पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही तुमची गुणपत्रिका अपलोड करा, तिथं तुम्ही चुकून फोटो जर अपलोड केला असेल तर डायरेक्ट फॉर्म बाद केला जाईल. त्याच्यामुळे फॉर्म भरताना अगदी व्यवस्थित, काळजीपूर्वक, शांत डोक्याने फॉर्म भरणं आवश्यक आहे. आता परीक्षेचं स्वरूप बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी असे एकूण 100 प्रश्न विचारले जातील 200 मार्कांसाठी आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतील. तर मराठीचे 25 प्रश्न, इंग्रजीचे 25 प्रश्न, त्याची डिफिकल्टी लेवल पण दिलेली आहे बघा. म्हणजे माध्यमिक शाळांत म्हणजे 10वीपर्यंतची साधारणतः डिफिकल्टी लेवल असेल इंग्रजीसुद्धा. आणि पदवी लेवलची सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी ही 25-25 मार्काचे 4 असे सेक्शन केलेले आहे. त्याच्यामध्ये 100 प्रश्न आणि 200 मार्कांसाठी असतात. आणि परीक्षेचा कालावधी जो आहे तो 120 मिनिटाचा म्हणजे 2 तासाचा असेल. 1 तास अगोदरच परीक्षेच्या अगोदर उपलब्ध राहायचं आहे. आणि निवड करताना ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मुलाखत घेणार नाही. एक परीक्षा द्या आणि डायरेक्ट तुम्ही तुमचं सिलेक्शनच आहे. त्याच्यामुळे तुम्ही परीक्षा देताना प्रॉपरली तुम्हाला पास व्हायचं असेल तर गुणांच्या 45% तुम्हाला ही पास. आणि कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. नॉर्मलायझेशन पद्धतीने याचे गुण देऊन तुम्हाला हे पास केलं. त्याच्यामध्ये सिलेबस कुठला आहे, मराठीसाठी कुठला सिलेबस आहे, सर्वसामान्य शब्दरचना, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, त्याचा अर्थ. इंग्रजीमध्ये पण सेम तसंच कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर वगैरे सगळं. सामान्यांसाठी भारतीय समाजव्यवस्था, न्यायव्यवस्था, भारतीय राज्यघटना या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भारताचा भूगोल, त्यानंतर पर्यावरण, सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, विकास नियोजन, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार आणि बुद्धिमापन चाचणी, अंकगणित आणि इतर सांख्यिकी ह्या गोष्टी सगळ्यांना. आणि पात्रता ह्याच्यामध्ये कोणते आहे तर भारतीय नागरिकत्व पाहिजे, मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्याच्यानंतर अधिवास आहे, तुम्हाला डोमसाईल सर्टिफिकेट द्यावं लागेल. वयाचा जो काही पुरावा असेल तो तुम्हाला सादर करावा लागेल. वयोमर्यादा ही जी आहे मागासवर्गासाठी 38 वर्ष आहे आणि दिव्यांगांसाठी जी आहे ती 45 वर्षांपर्यंतची आहे. आणि जास्तीत जास्त 45 वर्षांपर्यंत, कमीत कमी 38 वर्ष म्हणजे मॅक्सिमम असं आहे. 50 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये बघा तांत्रिक अर्थात मराठी टायपिंग तुम्हाला यायला पाहिजे, इंग्रजी टायपिंग पण यायला पाहिजे. मराठीमध्ये 30 आणि इंग्रजीमध्ये 40 शब्द पर मिनिटच्या वेगमर्यादेसह तुम्हाला शासकीय याचं प्रमाणपत्र पाहिजे. आणि संगणकात MSCT पाहिजे, DOCC पाहिजे किंवा CCC परीक्षा जर तुम्ही पास असेल तर तुम्हाला ते आवश्यक आहे. दुसरी गोष्ट बघा, प्रवेशपत्र जे आहे ते तुम्हाला वेबसाईटवरती मिळून जाईल किंवा तुमच्या ईमेल ID वरती पण येईल, तुम्हाला मेसेज येईल. तर तुम्हाला सारखं वेबसाईटला व्हिजिट करणं अत्यंत बंधनकारक आहे. सो याच्यामध्ये वेगवेगळे शासन निर्णय, याच्यामध्ये महिलांना कोणकोणत्या पद्धतीचं आरक्षण दिलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. खेळाडूंसाठी कुठलं आरक्षण आहे, कुठले डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे. नॅशनलाइज सर्टिफिकेट असेल तरच ते ग्राह्य धरलं जाईल. स्टेट लेवलला खेळायला असेल, नॅशनल लेवलला खेळायला असेल. दिव्यांगांसाठी कोणकोणते क्रायटेरिया आहेत सो ते सुद्धा क्रायटेरिया दिलेले आहेत. तर त्याचे ॲब्रिव्हिएशन्स याच्यामध्ये तुम्ही बघून घेऊ शकता की दिव्यांग कोणत्या परिस्थितीचा पाहिजे, त्याच्यामध्ये सर्टिफिकेट पाहिजे दिव्यांगाचं. दिव्यांगांना लेखनिक म्हणून जो काही मदतनीस आहे त्याच्यासाठी कोणकोणते क्रायटेरियाज आहे ते सुद्धा याच्यामध्ये दिलेले आहेत. ते तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. अनाथांसाठी सुद्धा आरक्षण आहे, अनाथांसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजे ते सुद्धा आहे. माजी सैनिकांना आरक्षण आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये कोणकोणते आहेत, प्रकल्पग्रस्तांसाठी म्हणा, भूकंपग्रस्तांसाठी, त्यानंतर टंकलेखन अर्हता करण्यासाठी तात्पुरती सूट कुठली दिली आहे, त्याच्यामध्ये अटी आणि शर्तींची काय पूर्तता आहे ते सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे. ही सगळी PDF जाहिरात मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ते तुम्ही अगदी डिटेल वाचू शकता. याच्यामध्ये काही कॉप्या करायच्या नाहीत किंवा गैरवर्तन करायचं नाही, तोतियागिरी करायची नाही किंवा फसवणूक करायची नाही. जे काय असेल ते तुम्ही तुमचा अभ्यास करून जायचं आहे परीक्षेला आणि पास व्हायचं आहे, असं एकंदरीत याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट, परीक्षेसाठी बघा ऑनलाईन कागदपत्र याच्यामध्ये कुठली दिलेली आहेत. परीक्षा शुल्क भरल्याची पावती आहे, SSCची डॉक्युमेंट्स, तुम्हाला वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, टंकलेखन प्रमाणपत्र, MSCTचा किंवा CCCचं सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल असल्याचं सर्टिफिकेट, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचं, खेळाडू, माजी सैनिक, अपंग, विवाहित स्त्रीच्या नावात बदल झाला असेल तर त्याच्यामध्ये हे आहे. महाराष्ट्र कर्नाटक असेल तर त्याच्यामध्ये दाखला पाहिजे. लहान कुटुंबाचं, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं, स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असल्याचा पुरावा. सो या सगळ्या गोष्टींची जर पूर्तता तुम्ही डॉक्युमेंटची व्यवस्थित केली तर तुम्हाला काय होणार आहे, याच्यामध्ये चांगल्या प्रकारची नोकरी ह्याच्यामध्ये लागू शकते. फक्त एकच परीक्षा द्यायची आहे आणि लगेच तुमचं सिलेक्शन त्याच्यामध्ये होणार आहे. तर मित्रांनो, नवनवीन आणि ताज्या घडामोडीसाठी रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. MPSC किंवा सरळ सेवा भरती किंवा इतर कोणत्याही आपल्या जवळपासच्या ज्या काही वॅकन्सी निघणार आहेत तर त्याचे अपडेट्स सगळ्यात पहिले आपल्या रोजगार कट्टा या चॅनलला येतात. तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती बघायला आवडेल सो हे सुद्धा आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा. जास्तीत जास्त लोकांनी याचा फॉर्म भरा. एकच परीक्षा आहे, एक परीक्षा द्या आणि पास व्हा. धन्यवाद.